चला ब्रेड पकोडे, चटणी आणि सॉस. अरे वा, बऱ्याच दिवसांनी केलेस ब्रेड पकोडे. हो ना, सोहमला त्याला सकाळ संध्याकाळ दुपार काहीतरी चमचमीत खायला लागायचंच. मीच लावलेली सवय होती म्हणा. मी नेऊन देतो खाली वॉचमनला. नाही, तो नाही आहे. म्हणजे ते सोसायटीतल्या सगळ्या लोकांनी त्याला नाही थांबू दिलं सोसायटीत. पाटेकर काकांचे पैसे मिळाले नाहीत म्हणून. अगो बाई, म्हणजे काल तो जाऊ दे ना, तो कुठे का असे ना. आपल्याला काय करायचंय, चला तुम्ही खाऊन घ्या, बस ग तू पण. मी काय म्हणतो शुभ्रा, आपण निखिलला फोन करायचा का? हो, करूया ना. बोल शुभ्रा. अरे ऍक्च्युली सोहमचं काही सामान आहे इथे घरी. म्हणजे त्याचे काही शर्ट्स आहेत, काही नवीन शर्ट्स, कपडे. तर तुझ्याकडे पाठवू का? सोहमला त्याचे कपडे हवेत का विचारायला फोन केलास ना? हो. तो झोपलाय शुभ्रा, तो उठला की त्याला विचारून सांगू. थँक्स, बाय बाय. तो आहे निखिलकडेच आहे. चला, म्हणजे काळजीचं कारण नाही. बरं, मला पण खूप उशीर होतोय. मी निघू का? आज खूप महत्वाचं प्रेझेंटेशन आहे माझं. अगं हो बाळा, पण थोडं खाऊन जा ना तू. आई, खूप उशीर झालाय. मी डबा घेतलाय ना, मी खाऊन घेईन. बर, बाय बाय. बाय. अगं शुभ्रा, शुभ्रा थांब एक मिनिट. हा घे तुझा रुमाल आणि मास्क. आई, अहो मी घेतलं असतं ना. तुम्ही मला पण अशाच गोष्टी जर हातात देत राहिलात ना, तर मी सुद्धा आळशी बनेन तुमच्या. सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं. अगं नाही, बरोबर बोललीस तू, काहीच चुकलं नाही तुझं. ऑल द बेस्ट शुभ्रा, प्रेझेंटेशन चांगलं होऊ दे. येस, थँक्यू. बाय बाय. ऑल द बेस्ट. बाय. सोहम उठ. अरे काय कटकट आहे यार, इथे तरी झोपू दे ना शांतपणे. शांतपणे झोपायचं तुला? शुभ्राचा फोन येऊन गेला. वाटलंच होतं मला. मी नजरेसमोर नाहीये म्हटल्यावर पॅनिक झाले असतील सगळे. काय न्यायला येतात मला? काही नाही, तुला कपडे आणि सामान काय हवं का विचारते ती. अच्छा, एवढंच ना? एवढंच ना भाई, तू काय लेवलचा लकीस तुला माहितीये का? एक तर तुला घरातून बाहेर काढले, त्यात तुला इतकं जपतायत. मला कोणी यायला विचारत पण नाही आहे की नाही, काहीच पडली नाही कोणाला. सकाळी सकाळी रडू नकोस रे. इथे मला विचारतायत म्हणून माझं डोकं फिरलंय. बरं ते सोड, मला पेपर दे. पेपर? अरे आजचा न्यूजपेपर रे. भाई येडायस का तू? रोजच्या रोज न्यूजपेपर घेण्यात कमी श्रीमंत नाही अजून. तुझ्याकडे येत नसेल पण बाजूच्यांकडे तर येत असेल. इधर पकड, आलोच मी. सोम अरे त्यांचा घेऊ नकोस. अरे माझी वाट लावणार आहे सोम. हे बघ, काय सॉलिड काम झालेलं आहे, वाच. आमचा मुलगा हरवला आहे, शोधून देणाऱ्यास 10,000 रुपये बक्षीस देण्यात येईल. अरे काय आहे?
अरे आई चिडली होती ना तुझ्यावरती आणि मग हे काय पेपरात जाहिरात दिलीये? अरे मला फोन करायचा आणि बोलायचं ना तुझ्याशी यार. अरे जाहिरात आईने नाही दिलीये, मीच दिलीये. काय तू येडा आहेस का? अरे ह्यालाच तर म्हणतात येडाहून पेढा खाणं. काय सॉलिड डोकं लावलंय माहितीये. 10,000च्या आमिषाखाली कुणीतरी मला घरी घेऊन जाईल आणि मग आई नाही म्हणू शकणार नाही, तिला घरात घ्यावंच लागेल. अरे 10,000साठी मीच नेतो ना तुला घरी, चल. वेडा आहेस का तू? तू नेलंस तर आईला कळेल ना आपला प्लॅन आहे. हा आज दुसऱ्या कोणाचा तरी फायदा करून द्यावा लागेल. परका माणूस जर का मला घरी घेऊन गेला तर आई मुकाट्याने घरात घेईलच मला. आई सॉलिड डोकं आहे तुझं बाई, मानलं तुला, मानलं. अरे आपल्याकडे अशाच सॉलिड आयडियाज असतात. तुला कधी आयडिया लागली तर मला विचार. काय सवाल भाई, मान गए तेरे को. सोम बाबा की जय हो सोम. हाय मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग शुभ्रा. अरे वा, तू आलीसच. काय म्हणजे मला वाटलं आजही वर्क फ्रॉम होम घेतेस की काय? आज कसं वर्क फ्रॉम होम चालेल? आज तर इतकं महत्वाचं प्रेझेंटेशन आहे. अरे हो बरोबर, अशा महत्वाच्या दिवशीच तर येतेस तू ऑफिसला. अगं हो, पण आपल्याला ऑफिसच सांगतंय की आताच्या पॅन्डेमिक्स मध्ये गरज नसेल तर घरातून बाहेर पडू नका. आणि माझं घरून काम होतंय तर मग काय गरज आहे ऑफिसला यायची? आणि तशी पण तुला काय गरज आहे म्हणा. तू तर बॉसची फेवरेट आहेस. बरं. शुभ्रा, तू आलीस, फॅन्टास्टिक. मला टेन्शन होतं की आजचं प्रेझेंटेशन कोण घेणार. सर सॉरी, बट ते आम्हीही मॅनेज केलं असतंच. इट्स ओके. पण आता शुभ्रा आली त्यामुळे टेन्शन नाही. आफ्टर ऑल शुभ्रा इज द बेस्ट. थँक्यू सर. शुभ्रा, मला वाटतं तू प्रमोशन नाकारून मोठी चूक केलीस. म्हणजे तुला हवं असेल तर अजूनही प्रमोशन ओपन आहे. थँक्यू सर. आजचा पेपर वाचलात? हो दादा. अहो ऐका दादा, हे बघा पैसे कमवायचे तुम्हाला. हा? पैसे फोटो हातात घेऊन असा फिरतो का? त्याचे झोर असेल. हो दादा, ऐकून तर घ्या. दादा हे बघा, मला घरी नेऊन सोडा आणि रोख बक्षीस मिळवा. हो दादा. काकू, हो काकू, हे बघा पैसे कमवायचे आहेत का? एकदा वाचा, 10,000 रुपये मिळतील. हो काकू, अहो ऐका तर. अहो कुठे चाललंय एकदा बघा तर. यार कमाल आहे, कोणालाच फुकटचे पैसे नको आहेत. आपण आपल्या ऑर्गॅनिक फूड पॅकेजिंगवर रिचार्ज फ्री असं बायर्ससाठी लिहितोय. म्हणजे बायर्सना रिचार्ज कॉस्ट तर कळणार आहे, पण ते आपल्या प्रोडक्टसाठी फक्त तेवढंच गरजेचं नाहीये. आपल्या फूड प्रोडक्टचे बेनिफिट्स त्यांना कळणं हे आपल्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. मग आता बेनिफिट्स कुठले? तर आपल्या प्रोडक्ट्समध्ये असलेले हाय फायबर्स आणि लो शुगर हे ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर कंट्रोल करतात, वेट कंट्रोल करतात, डायजेशन सिस्टीम इम्प्रूव्ह होते. आणि हे सगळे गुण बायर्सना कळणं हे आपल्या प्रोडक्टच्या दृष्टिकोनातनं फार गरजेचं आहे. आणि हे सगळे बेनिफिट जर त्यांना लक्षात आले तर त्यांना कळेल की आपली प्रोडक्ट्स ही त्यांना खूप रिझनेबल रेटमध्ये मिळत आहेत. आणि त्यांना हे कळणं हे आपल्या प्रोडक्टच्या सेलच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. हा सोहम कुलकर्णी म्हणजे शुभ्राचा नवरा ना? हो, अरे मलाही आलाय मेसेज. अरे हे काय चाललंय? सॉरी सर. शुभ्रा, प्लीज कंटिन्यू. येस सर. सो मला असं वाटतंय की आपण प्रत्येक ग्राहकाला 200 रुपयाचा रिचार्ज कमिट करतोय, पण
त्याहीपेक्षा महत्वाचं आपल्या फूड प्रॉडक्टचे बेनिफिट्स त्यांना कळणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतंय. सो आपण लोकांसाठी ही रिचार्ज कॉस्ट जी आहे ना ती हिडन ठेवूया, सरप्राईज ठेवूया आणि फ्लेक्झिबल सुद्धा ठेवूया. म्हणजे काय होईल, हेल्थ प्रोडक्ट बरोबरच त्यांना हा एक वेगळा बोनस मिळेल रिचार्जचा. आणि लोकांना सरप्राईजेस कशीही आवडतातच. त्यामुळे मार्केटमधनं आपलं एखादं प्रोडक्ट घेतल्यानंतर त्यांना प्रत्येक वेळी आज मला 100 रुपयाचं रिचार्ज फ्री मिळणार आहे का 50चं का 200चं ही एक उत्सुकता लागून राहील. हे मला पटलंय आणि आवडलंय देखील. थँक्यू सर. दॅट्स इट. सो आता जर कुणाला काही क्वेरीज असतील, काही विचारायचं असेल तर यू मे प्रोसीड. तुझा नवरा हरवलाय का? काय? तशी न्यूज आली आहे इथे. हे बघ. तू मंगळसूत्र का नाही घालत ग शुभ्रा? तुझं तुझ्या नवऱ्याशी पटत नाही का ग? आणि म्हणून तो घर सोडून गेलाय असं तर नाही ना? हे तुमचं काय चाललंय? तुम्ही पर्सनल प्रश्न कसले विचारताय? हे बघा, शुभ्राच्या पर्सनल आयुष्याची तुमचं काही देणं घेणं नाहीये. शुभ्राला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ती फॅन्टॅस्टिक प्रेझेंटेशन कसं करते ह्या संदर्भात विचारा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाची गुणवत्ता त्याचा स्पाऊस कसा वागतोय यावर ठरत नसते. सर इट्स ओके. मला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सो येस, गेल्या काही दिवसांपासून माझ्या आयुष्यात, माझ्या संसारात, माझ्या घरात खूप काही वादळं येऊन गेली आहेत. हो, माझं माझ्या नवऱ्याशी गेले काही दिवस नाही पटत आहे. आणि हेही खरं आहे की माझ्या सासूबाईंनी त्याला घरातून हकलवून दिले. पण प्रॉब्लेम्स कुणाच्या आयुष्यात नसतात, प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच ना. आता या प्रेझेंटेशनच्या निमित्ताने या प्रोडक्ट मधला एक एरर सॉल्व्ह करायचा मी प्रयत्न केलाय. तसाच माझ्या पर्सनल आयुष्यात आलेला एरर सुद्धा मी लवकरच सॉल्व्ह करेन, कारण मी अजूनही हार मानलेली नाहीये. एनिवे, थँक्यू सो मच. आसावली, अगे काय करतेस? काही नाही, घरभर सोहमचे फोटो पसरलेत ना, ते सगळे असे गाठोड्यात बांधून ठेवून नंतर
ठेवून टाकणार आहे मी ट्रंकेत. पण राहू दे की. नको, आत्ता आठवणींचा पसारा आवरला नाही ना, तर नंतर सावरायला कठीण जाईल. खूप जुने फोटो आहेत हे. हा बघा, हा शाळेच्या पहिल्या दिवसाचा फोटो. शाळेत पहिल्याच दिवशी बाईंनी तक्रार केली, सोहम एका मुलाला चावला. मला वाटलं मुलं काय अशी मस्ती करतात ना, भांडतात एकमेकांच्या बरोबर, त्यांना बोलता येत नाही त्याच्यामुळे बोच करत असतील, चावत असतील. रागावले ते मी त्याला. घरी आल्यावरती एकदम जवळ घेतलं. ते चुकलं असेल का माझं? म्हणून बिघडलं असेल का माझं सोहम? शाळेतनं नेहमी तक्रारी यायच्या तेव्हा मी रागवायचे नाही त्याला, समजावून सांगायचे. आणि कधी चुकून रागावले ना तर लगेच तो बाबा बाबा करून रडायचा आणि मला नेहमी म्हणायचा, माझे बाबा भेटले ना की तुझं नाव सांगणार आहे त्यांना. खूप वाईट वाटायचं मला. तो शेवटच्या वर्षाला होता ना, तेव्हाही बाईंनी शाळेत बोलवलं होतं मला. सोहम शाळा बुडवून बाहेर टवाळक्या करायचा. हजेरी भरली नाही म्हणून त्याला परीक्षेला बसून द्यायला तयार नव्हत्या त्या. मी त्यांच्या हातापाया पडले, त्यांची विनवणी केली, त्यांनी समजून घेतलं. तेव्हाही सोहमला ओरडले नाही मी. तेव्हाच त्याचा कान धरायला हवा होता का? कशी चुकले, कुठे चुकले, काही कळतच नव्हतं तेव्हा मला. मला वाटायचं हा आत्ता असा वागतोय ना, समजूत नाहीये, लहान वय आहे, मोठा झाला की शहाणा होईल, समजूत येईल त्याला. आणि तुम्हाला सांगू का, झालंही तसंच. कॉलेजमध्ये ना सोहमची काही तक्रार नव्हती. हा बघा, हा त्याच्या ग्रॅज्युएशनचा फोटो बघितला, किती साधा दिसतोय ना तो. खूप शहाणा झाला होता माझा बाळ तेव्हा. एकही तक्रार आली नव्हती त्याची. कधी कधी अभ्यासात कमी मार्क पडायचे त्याला, तेव्हा मी त्याला सांगायचे समजावून, सोहम असं नको करूस राजा, अभ्यास कर. तेव्हाही तो मला म्हणायचा, आई मी अभ्यास करेन, मी चांगले मार्क मिळवेन. मग कुठे चुकलं, काय चुकलं? एकट्यानं मुलांना वाढवताना काहीतरी चुकत असेलच ना. म्हणजे आई म्हणून वाढवताना वडिलांचा धाक दाखवायला मी कमी पडले का? कधी कधी वडिलांची जबाबदारी सांभाळताना मी आई म्हणून माया द्यायला कमी पडले? म्हणजे आईनी वडिलांची जागा घेताना किंवा वडिलांनी आईची पोकळी भरून काढताना कुठेतरी काहीतरी कमी पडतच असेल की नाही? म्हणजे एकट्या पालकांच्या मुलांचं असंच होतं का, की अशी वायाच जातात? बघा सावरी, काळजी नका करू, तशी ठीक आहे अहो मी. काही नाही. नेमकं माझं कुठे चुकलंय, काय चुकलंय शोधण्याचा प्रयत्न करते. हा बघा, सोहमचा लग्नातला फोटो. किती छान दिसतायत ना सोहम आणि शुभ्रा. अगदी दृष्ट लागण्यासारखा जोडा दिसतोय त्यांचा. दृष्टच लागली त्यांच्या संसाराला.